आहे जव्हार मोखाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। यामध्ये हजारो घरांचं नुकसान झालंय। तर याच वादळी वाऱ्यामध्ये जव्हारमधील देवराम वळवी यांनी बांधलेलं घर जमीनदोस्त झालंय। मात्र घर पुन्हा उभं कसं करायचं या विवंचनेने त्रस्त असलेल्या देवराम यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे। आणि या संदर्भात सुनील भुसार यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणांमध्ये जे अवकाळी पावसाचं संकट होतं हे सुद्धा सुरू झालेलं होतं आणि पालघर जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचं मोठ्या प्रमाणात जे संकट आहे हे सामोरं जावं लागलेलं आहे। तर पालघरच्या ग्रामीण भागात जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आणि याच पावसामुळे अनेक जी कुटुंब आहेत ही रस्त्यावर आलेली होती। आपल्यासोबत विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसार आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। भाऊ, मला सांगा की अवकाळी पाऊस पडला, मोठ्या प्रमाणात वावटळं निर्माण झाली आणि ह्याच वावटळांमुळे अनेक घरं ही उद्ध्वस्त झालेली आहेत। एका कुटुंबातील जो प्रमुख व्यक्ती होता त्यांनी एक आत्महत्या केल्याची घटना सुद्धा समोर आलेली आहे। काय म्हणाले याबद्दल? 17-18 तारखेला या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड मतदारसंघामधील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आलं आणि त्यामध्ये लाखोंच्या संख्येने सिमेंटचे पत्रे, घरावरची कौलं त्या ठिकाणी उडवली वादळामुळे आणि लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आता जनतेला या सर्व नुकसानीचे पंचनामे झालेत, शासनाने मदत करतो म्हणून सांगितलंय, परंतु गेले 10-12 दिवस उलटून गेले, त्यावर काही कारवाई ठोस झाली नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा व्हिजिट दिल्या, तहसीलदार सगळीकडे फिरलेत, पंचनामे झालेत, परंतु ठोस अशी मदत अजूनही सरकारने दिलेली नाही। त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे। शासनाची यंत्रणा अतिशय सुस्त झालेली आहे। मी आपल्याला सांगितलं की निवडणुकीच्या कामामुळे त्या असं ना कारण देतात, परंतु शेवटी ज्यांच्यासाठी हे सगळं व्यवस्था आहे, हे सरकार, हे शासन व्यवस्था ज्या जनतेसाठी आहे त्याकरता तातडीने पावलं उचलायला हवीत आणि मला वाटतं ते पुढच्या या 8 दिवसात ते सगळं पूर्तता करतील आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा देतील असा विश्वास मला वाटतो। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। घर कोसळून पडला। 2 दिवस आम्ही विटा गोळा केल्या। घर कसा बांधायचा? गेल्या वर्षी बांधला, आता आपल्याला घर बांधता येणार नाही। 100 वेळेस 1 रुपया भेटत नाही, घर कसा बांधायचा त्याचा टेन्शन घेतला, त्याने आत्महत्या केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।